कल्याण येथील एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या हत्येप्रकरणी कोळशेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा येथून पत्नीसह ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली। या हत्येनंतर कल्याण शहरात एकीकडे असंतोष पसरला आहे। अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणातील मारेकऱ्यांचा सीसीटीव्ही चित्रणातील माहितीच्या आधारे 6 पोलीस पथकांच्या साहाय्याने हा तपास सुरू असून या प्रकरणातील विशाल गवळी याला बुलढाणा शेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे। या गुन्ह्यात विशालच्या पत्नीचा देखील सहभाग असल्याने त्याची पत्नी साक्षी हिला देखील ताब्यात घेण्यात आले आहे। विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी 2 प्रकरणात त्याला तडीपारीची शिक्षा झाली होती। अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे। अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला। तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचला। या भागात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे। तिचे नातेवाईक तिथे राहतात। कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्या प्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले आहे। दरम्यान विशाल आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्याची बाटली खरेदी करत असताना आढळून आला। हा प्रकार मुलीची हत्या केल्यानंतरचा असल्याने या घटनेवरूनच विशालला आपल्या कृत्याचा किती पछतावा होता हे समोर आले आहे।